सगळ्या विलेजींनी इंटरनेट केबल बा वता बा म्हणून अनाउन्स केल्ले पळय सरकारान. तुम्ही IT चेअरमॅन आसा, ते खंय पावलो तो विशय? पळय हो जो विशय आसा तो हे पळयता डिपार्टमेंट पळयता, IT पळयना, IT कॉर्पोरेशन पळयता. ओके. सो अजून तरी म्हाका काय खबर ना म्हणजे फायल एक्झॅक्टली प्रोसेसान खंय आसा, पण ग्रावंड लेवल अजून सुरू जावंक ना. म्हणजे आमच्या तरी म्हणजे बेजिकली 3 म्हटलेले, पर्वरी, सांखळे आनी बिचोले. आमचे बिचोले तरी अजून सुरू जावंक ना. सो इट मस्ट बी सगळें सो पण जावपाचे बेगीन शक्यता आसा की मुख्यमंत्री आनी आमच्या मंत्र्यान सांगला, IT मिनिस्टरान सांगला तशें म्हाका असेंब्लीन हें केलां, सांगला ताणें. तुमचं अंडरग्राऊंड केबलिंग बा आशिल्लें ते जालें, फूल जालें? अंडरग्राउंड केबलिंग आमचें चडशें जालां, पण आमची एक 33 kV लायन आसली फ्रॉम थिवीम टू आमचें लामगांव सबस्टेशन. ताचें काम सुरू जालां, मदीं पावस बी येयलो, पण फावंडेशन बिश्टून काम सुरू जालें. सो तें काम जालें न्ही काय आमकां परत परत फ्रिक्वेंट लायट वता पावसान बी. म्हणजे पोरू एकदां ह्या पावसांनी लास्टच्या पावसान आमकां खूब प्रॉब्लेम जाल्ले. सो तो प्रॉब्लेम सॉर्ट आवट जातलो तुका. बाकीचे जे सिटींतले आसा ते जाले. आमचे फक्त लाठम वर्से पंचायत 11 kV उरला आनी ही 33 kVची काम ऑलरेडी सुरू केला. दुसरें आमी प्रपोज केला ती 33 kV फ्रॉम हातून आमच्या थिवीम सबस्टेशन टू थिवीम स्टेशन टू साल सबस्टेशन. सो ती अजून फायल प्रोसेसान आसा, अजून ती अप्रूव बी जावंक ना. न्यू PWD मंत्री मेळ्ळा तुमकां, सो ते कडेन तुमी कितें विशय मांडला, तुमी मेळ्ळ्या वा तुमचो कितें विशय ना, आसा? हांव न्यू PWD मिनिस्टराक मेळ्ळा, पण बाकीचे फायली बी घेवन आतां एक दीस मिटींग घेतलो. ताणी म्हाका सांगलां जे प्रायोरिटीचेर आसा रस्ते जे अर्जंट बेजीस करपाक जाय ते आमी पयले घेवया बी म्हणून सांगला. प्रायोरिटी बी लिस्ट तयार कर म्हणून सांगला. वी आर इन द प्रोसेस. आनी एक दीस आमी आमच्या डिविजनाच्या इंजिनियरांक घेवन आमी न्यू हाका PWD मिनिस्टराक. फाटल्या दिसान तो जो रस्त्याचो विशय जाल्लो तो सुटावो जालो, कित्याक तुमी म्हटलेले पळय थिंगा बंपर ते जांबया बाग घातले बा म्हणूनचो विशय. ओके. तो मेन रस्त्याचो जो तुमी विशय म्हणटात, जे एक्सिडंट जातात ते रमलर्स घातले. आमी आय हॅव इन्फॉर्म म्हज्या इन्फॉर्म केला, नोटूय घातलेलो आसा आनी पळोवंक सांगलेलें आसा तातूंत. पण एक्झॅक्टली कितें आसा न्ही, जेन्ना नवीन बायपास जाल्लो तेन्ना खूब एक्सिडंट जातले. आफ्टर दॅट मागीर करेक्टीव मेजर्स घेतले. म्हणजे सरकारान मागीर तो ब्लॅक स्पॉट म्हणून आयडेंटिफाय केलो. आनी ब्लॅक स्पॉट जातून थंयसर कशें आसता, PWD RTO मेळून ते सगळे ते करेक्टीव स्पॉट घेतात. सो ते करून खुबशे कमी जाल्ले तुका. ओके. आनी एक विशय म्हणटा पळय, जेन्ना पॉलिटिकल विशय आनी इलेक्शन लागीं पावता तुमच्या सायडीच्यान खूब आवाज जाला. फाटल्या दिसांनी व्हडले भशेन बर्थडे जाले, सगळे जाले, थिंगा आनी कोणाक मेळ्ळा. हाऊ डू यू रिएक्ट ऑन दीस? पळय कशें आसा न्ही, इलेक्शन येता म्हणून सदांच हे आतांच न्ही परंपरा आसा. इलेक्शन जशें जशें जवळ पावता की खूब बोवाळ जाता. बोवाळ जायतूच रावतलो. पळय आमचे लोक जे आसात न्ही ते आमचे लोक खूब बरे आसात, खूब हुशार आसात. दे नो वॉट इज रायट, कितें खरें कितें रॉंग सगळें खबर आसात. म्हणजे कशें आसा, मिडिया, पेपर हे सगळें बरोबर आसा, म्हणजे सगळें पळयतात, पण लोकांक सगळो फॅक्ट खबर आसता. सो यू नीड नॉट वरी अबाउट. सो आदलो येवन आनी नेवो येवन तुका कांय प्रॉब्लेम ना. आनी करतल्या मनशाक खंयच फरक पडना. आनी ZPची तयारी कशी आसा तुमची? ZPची तयारी म्हणजे कशी आसा, पार्टी जे सांगतले, मुख्यमंत्री सांगतलो, पार्टी अध्यक्ष सांगतलो आनी आमचे कार्यकर्ते सांगतले सगळे ताचेर आसा न्ही. तांच्यान ते डिसायड करता ते फायनल. आमचें कितें आसा.